आज 17 जून आहे. पुढच्या 2 दिवसात शिवसेना 60 वर्षांची होणार आहे. खरं तर या 60 वर्षांच्या काळात शिवसेनेची 2 शक्ल झाली आहेत. एक शिवसेना 2 गटात विभागली गेली आहे. एक विचार, 2 नेतृत्व, 2 मेळावे अशी खरं तर आज शिवसेनेची स्थिती आहे. जे 4 वर्षांपूर्वी घडलं ते आजही घडलंय. आज शिवसेनेत ऑपरेशन टायगर झालंय आणि या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा घडतीये ती शिवसेनेतल्या बंडाच्या इतिहासाची. आज आपण ते समजून घेणार आहोत. 1980 या दशकात बाळासाहेबांनी शिवसेनेच्या राजकारणाची दिशा बदलली. केवळ मराठी या मुद्द्यावरून पक्ष राज्यभर पसरू शकत नाही हे बाळासाहेबांनी ओळखलं आणि हिंदुत्वाचा नारा दिला. 1985 मध्ये मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेनं पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळवलं. 1989 ला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची ऐतिहासिक युती झाली. बाळासाहेब ठाकरे हे या युतीचे प्रमुख मार्गदर्शक ठरले. याच काळात शिवसेनेनं ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांनी स्वतः कधीही कोणतेही सरकारी पद हे घेतलं नाही. ते फक्त मुंबईतल्या आपल्या मातोश्री निवासस्थानावरून शिवसैनिकांना आदेश देत राहिले. अर्थात बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवला. पण तरी सुद्धा बाळासाहेब बंडाला काही रोखू शकले नाही. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावशाली नेतृत्वाच्या काळातही शिवसेनेला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागला. 1991 मध्ये मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून भुजबळ नाराज झाले आणि छगन भुजबळ यांनी शिवसेनेत पहिलं मोठं बंड केलं. पक्षातील जवळपास 18 आमदारांना घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये गणेश नाईक आणि 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडली. पाठोपाठ झालेल्या या बंडामुळे शिवसेनेची अवस्था काहीशी खिळखिळी झाली. पण बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा पक्षाची मोड बांधली. 2006 मध्ये बाळासाहेबांचे पुतणे आणि शिवसेनेचे अत्यंत लोकप्रिय नेते राज ठाकरे यांनी अंतर्गत मतभेदामुळे शिवसेना सोडली. पण कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला, ज्याचं नाव ठेवलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. हा शिवसेनेकरता एक मोठा धक्का मानला गेला. आता या दरम्यानच्या काळामध्ये पुढं मात्र काय घडलं ते थोडंसं समजून घ्यायला हवं. 17 नोव्हेंबर 2012 हा दिवस महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाचा आणि काळा दिन. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं त्या दिवशी निधन झालं. या धक्क्यानं संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. पण पक्षाची धुरा त्यानंतर पूर्णपणे उद्धव ठाकरेंकडे आली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आक्रमक शैलीला अधिक संयमी आणि संघटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2014 मध्ये भाजपबरोबरचे संबंध काहीसे ताणले गेले आणि शिवसेनेनं विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत पुन्हा युती झाली आणि दोनही पक्षांनी मिळून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं. पण 2017 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत पुन्हा दुरावा निर्माण झाला. तरी सुद्धा 2019 मध्ये दोनही पक्षांनी विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली. पण मुख्यमंत्री पदावरून पुन्हा फिसकटलं आणि शिवसेनेनं भाजपबरोबरची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी म्हणजेच मविया स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या पदावर ते विराजमान होणारे पहिले ठाकरे घराण्यातले व्यक्ती ठरले। कोरोना काळात ठाकरे यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत जबाबदारीनं हाताळलेली होती। त्यानंतर असं म्हटलं जात होतं की अर्थातच उद्धव ठाकरे ही धुरा सांभाळतील, पण तसं काही घडलं नाही। बरोबर 4 वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये पुन्हा शिवसेना दुभंगली गेली आणि त्यावेळी शिवसेना दुभंगण्यामध्ये नेतृत्व केलं ते एकनाथ शिंदे यांनी। एकनाथ शिंदे एक मोठा गट घेऊन बाहेर पडले आणि भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली। त्यानंतर शिवसेनेची 2 शक्ल झाली। खरी शिवसेना कोणाशी? कालांतरानं पक्षचिन्ह सुद्धा शिंदेंना मिळालं। त्यामुळे ही सगळी लढाई आता न्यायप्रविष्ट आहे, कोर्टात जाऊन पोहोचली आहे। खरी शिवसेना नेमकी कोणाची हे अजूनही सिद्ध व्हायचंय। पण असं असताना आज पुन्हा एकदा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आली आणि शिवसेनेत ऑपरेशन टायगर घडलं। शिवसेनेतील 9 खासदारांपैकी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन सामील होत आहेत। आता तर ओम बिर्ला यांनी त्यांच्या स्वतंत्र गटाला मंजुरी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आता 19 जूनला ठाकरेंची शिवसेना या सगळ्या प्रकरणी नेमकी काय स्टँड घेणार किंवा काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मुळात उद्धव ठाकरे आपल्याला वेळ देत नाही म्हणून आपण बाहेर पडलो हे आजवर अनेक ज्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडली आहे त्यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केलेलं होतं। पण मुळात या सगळ्याला खरंच नेमकं कोण जबाबदार आहे? का महाराष्ट्रात या घडामोडी सातत्यानं घडतायत? येणाऱ्या काळात राज्याचं राजकारण कुठं येऊन ठेपणार आहे असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आज घडलेल्या ऑपरेशन टायगरवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कमेंटमध्ये कळवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।